कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बागे हे घे दप्तर। चल ए चला कुठं हे बघ अलेक्झांडर इथे विसरलं तर थांब जरा। पाण्याची बॉटल दिवसभर नुसतं खात बसू नको, पाणी पण पीत जा। हा ए टिकली कुठे? थांबा थांबा इधर लाव पटकन। देख पोरींनो, हे का तुमचे डब्बे? हा दे दे। आज काय डब्बे? तुझ्या आवडीची गवारीची भाजी। काय गवार? परत मला नको गवार, मला नाही आवडत। काय ग रोज रोज गवार देत असते? तुला काय वाटतं रोज रोज गवार खाल्ली तर मी काय गवारच्या शेंगेसारखी बारीक होणार आहे की काय? माझ्या डब्यात तर गवारीची भाजी बघून आता सगळे नक्कीच माझं चपटा पाडनाव बदलून गवारीकर करतील। मला नको गवारीची भाजी, दुसरं दे काहीतरी। हा नको घे। मला नाही बरं का वेळ, मला ताताना नाश्ता द्यायचा, भांडी घासायची आणि भरपूर काम आहेत मला। तुम्ही आजचे दिवस खा ना। दादा अरे लगेच नका तोंड पाडू। ए बघ मी लगेच तुमच्यासाठी ना बटाट्याच्या काचऱ्या करून देतो पटदेश। अरे पण दादा तुला कशाला उगाच त्रास? ए गप गवारीची भाजी खायची। असू दे ग, त्यांचं पोट भरलं नाही तर। अरे पण दादा, आणि मी असताना उपाशी राहतील वे। दे दे। अरे पण दादा, काय करत होती का तुला मी? माझ्या आणि यांच्या घरात किती फरक आहे। आमच्या घरात बायकांचं कोणीच ऐकून घेत नाही, त्यांनी फक्त घरातल्या पुरुषांच्याच धाकात राहायचं। आणि इथे यांना कसलाच धाक नाहीये। यांना काय हवंय काय नकोय हे विचारलं जातं। मला असंच घर हवं होतं, पण हे घर नकोय। माझं सूर्यावर प्रेम नसताना हे इतकं सुंदर सासर माझ्या काय कामाचं? कुठं तो सिद्धार्थ, कुठं लपून बसलाय काय माहित? तूच आहेस का तो? तिकडे माझ्या बहिणीला पळून घेऊन जाणार होता तो? निंबाळकरांच्या घरातल्या पोरीवर प्रेम करत होता तू? हिम्मत कशी झाली तुझी? बघतोय ना, बघतोय काय? डोळे खाली कर। ठीक आहे, आता तुझी इच्छाच असेल तर चालव गोळी। पण तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी इथे आलोय ना ते माझ्या सगळ्या मित्रांना सांगून आलोय। मी कुठे आलोय, कशासाठी आलोय आणि कोणाकडे आलोय। जर मला काही झालं ना तर तू 12च्या भावात आयुष्यभर जेलमध्ये सडशील। त्यापेक्षा इथून मला सुखरूप घरी जाऊन देणं हेच तुझ्यासाठी फायद्यात आहे। लईच हुशार आहेस रे तू। म्हणून तर तुळजा माझ्या प्रेमात पडली ना। तोंड बंद ठेव, तोंड बंद ठेव। उद्या तुळजाचं लग्न आहे आणि तिचं लग्न सत्यजित सोबतच वाटणार। तुझं मध्ये आला, माझं जे व्हायचंय ते होईल, पण तुला सोडणार नाही। चित्ता गाडी लिहितो। मी काय म्हणतो, एवढी मेहनत कशाला करायची? त्यापेक्षा तुझा माझा दोघांचा फायद्याचा बघूया ना। म्हणजे तू तुझ्या बहिणीसाठी पैसे मोज, मी माझ्या प्रेमावर पाणी सोडतो। म्हणजे तुळजाचं प्रेम विसरायला तू पैसे घेणार? आता एवढं मनापासून प्रेम केलंय तर काहीतरी मिळायला पाहिजे ना, नाहीतर मी माझं प्रेम विसरणार कसं ना? लईच नीच माणसावर प्रेम केलं तुळजन।
हे घे. एवढेच एवढं काम होणं कठीण आहे. जीवापाड प्रेम करतो आम्ही एकमेकांवर. एकमेकांशिवाय जगू नाही शकत आम्ही. 25 लाख येते गप घ्यायचे आणि तुळजाच्या आयुष्यातनं निघून जायचं. तुळजा तुमच्या घरची इज्जत आहे आणि तुमच्या इज्जतीची किंमत फक्त 25 लाख. अरे रे रे, मला नव्हतं माहिती तुमची इज्जत एवढी कमी येते. अजून 25 लाख काम झाले होती. आता कसं? पण आता एक काम करायचं. लग्नात तुळजाचं सजून धजून झालं की तिला एक फोन करायचं आणि सांगायचं माझं तुझ्यावर प्रेम नाही. आतापर्यंत जे काय करत आलो ते सगळं खोटं होतं. आपण आपलं लग्न मोडतोय आणि तिला खात्री पटली पाहिजे की तू तिला फसवलंय. मग सत्यजितशी लग्न करण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय उरणार नाही. ठीक आहे. बाकीचे 25 लाख तयार ठेवा. सॉरी तुळजा. एवढे पैसे घेऊन पण मला जागा दिला, त्यामुळे सगळा प्लॅन चौपट झाला. आमची इज्जत पण गेली. त्याला आता सुट्टी नाही. त्याला शोधून नाही त्याची चामडी सोलून काढली ना तर शत्रू निंबाळकर नाव नाही लावणार. हॅलो, काय कळलं का सिद्धार्थ बद्दल? नाही म्हणजे उडकून काढा त्याला कुठून पण. बूड हलवा जरा. संध्याकाळपर्यंत माझ्या समोर पाहिजे ना तो. त्याला पण कळू दे ना, जो नाही आपला त्याला उभा कापला. चिरंजीव, वहिनी तू आराम करून घे. हा हे धर आवर आणि तुला काय लागलं तर मला सांग. आणि नंतर तुझी मी मलमपट्टी करते. हा दादाने सांगितलंय तसं मला. अगं ते काल थोडं पोटरीवर भाजलं. काय भाजलं? कुठे भाजलं? काल विचारलं होतं की नाही तुला? राजू जा पटकन टूथपेस्ट घेऊन ये. क्रीम असेल ना आपल्याकडं? मी बर्फ आणू का कुठं? हा जा. अरे थांबा थांबा थांबा, एवढं काही झालेलं नाहीये. आणि तुम्ही एक विसरताय की मी डॉक्टर आहे. मी माझी काळजी घेऊ शकते. आणि आता तुम्ही जा, तुम्हाला उशीर होत असेल. बरं ठीक आहे वहिनी, तू तुझी काळजी घे बरं का. हे घ्या डबे. चला येते. बाय. टेक केअर. बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.